तो तळेगावचा प्रसंग आहे आणि माईमभट्ट तळेगावात आले. कळालं आता मी थांबणार आहो इथं. उमाईसा सोबत होते. सांगितलं उमे मला परमेश्वरपुराला जायचं. अंथरुणात झोपलेले माईमभट्ट होते. क्षणभर उमाईसाई गप्प बसली. विचार केला नेणार कसं. 4-5 किलोमीटर न्यायचं आहे. पाऊलभर सुद्धा चालता येत नाही, उभंही राहता येत नाही, नेईन कसं. क्षणभर विचार केला. चटकन लक्षात आलं का कमरेला एक सोन्याची पिळ्याची अंगठी आहे. तुझ्या चटकन लक्षात आलं. माईमभट्टाकडे पाहिलं ना, माईया नेईन तुला नक्की नेईन मी परमेश्वरपुराला नक्की नेईन, नक्की नेईन. पळत सोनाराकडे गेली. सोनार असेल हे दादा मोड रे बा लवकर मला पैसे दे. माझ्या माईयाला परमेश्वरपुराला न्यायचं आहे. पैसे घेतले सुवर्णकाराकडनं. ती मोलाची आता तो मेना केला. माईमभट्टाला त्यात बसवलं आणि मेना आता रिद्धिपुराच्या दिशेने जाऊन मात्र माईमभट्ट चिंतन करत होते, विचार करत होते. जीवनाचा हा क्षण माईमभट्टांना विजय मिळवून घ्यायचा होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वज्ञांना मी हे म्हणायला भाग पाडणारे माईमभट्ट आहेत. हो, सर्वज्ञ पहिल्यांदा मी म्हणतात, मांडीवर हात ठेवून मी म्हणतात हे श्री चांगदेवराव. हे सांगणारं पहिलं सर्वज्ञांना माईमभट्टानं केलं. आणि इथे सुद्धा माईमभट्टांना पराभव करून घ्यायचा नव्हता, विजय मिळवून घ्यायचं. कितीतरी वेळ डोळे लावले. हळूच आचार्य श्री नागदेवांचा हात हातात घेतला, कुरवाळला. खोलवर का होईना पण शब्द बाहेर निघाला. भट्टो तुमचा पाय माझ्या कपाळावर ठेवा. हो, तुमचा पाय माझ्या कपाळावर ठेवला. क्षणभर आचार्यांनाही बाजूला झाले. आचार्य बाजूला झाले. आचार्य विचार करायला लागले कसं बोलताय तसं. एका क्षणानं आचार्य श्री नागदेवांनी त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि सांगितलं भट्टो श्रीचरण तो गोसावी यांचा, सर्वज्ञांचा श्रीचरण तुमच्या भाळप्रतिशी असला पाहिजे. मी मात्र हात ठेवतो. आक्रोश करायला लागलेले आहेत, रडायला लागले, डोळ्यातनं पाणी गळायला लागले. आणि तो शब्द जन्माला आला, भट्टो माझं देव होईल का. खरंच शंका होती माईमभट्टांच्या मनात. ती माहीत नव्हतं दोन्ही देवांचं सान्निध्य आहे. श्री गोविंद प्रभू बाबांची विशेष प्रसन्नता आहे. सर्वज्ञांची त्याहीपेक्षा विशेष प्रसन्नता आहे. माहीत नव्हतं. मला देव होईल का प्रश्न माईमभट्टाच्या मुखातनं कसं काय यावा. माईमभट्टाने जर शंका उपस्थित करायची असेल तर तुमचा आमचा काय प्रश्न आहे. आमचा काय. माईमभट्टासारख्या दोन्ही अवताराच्या प्रसन्नतेचा माणूस, सेवादास्याचा माणूस, षडशास्त्र संपन्न माणूस, ज्याची त्यागाची पद्धत बघा कशी आहे. झोळीवर विजय मिळवलेला माणूस आहे. हे मोकळंच गंमत आहे. ते झोळीवर विजय मिळवलेला निघालेला पराभूत मागून मागे ठरकला नाही. अरे दीक्षा घ्यायला व्यवस्था करून निघाला नाही, पराभूत केलं संसाराला. दीक्षा घेतली नाही, विचार केलाय लोटा हातात घेऊन मी घरी जाईल, 2-4 महिन्याने वाटणी करायला निघेल. 4 पावल्यानंतर विचार केला का बरं 2 महिन्यांनी काय होईल. अजून पुढे गेला का बरं 8 दिवसांनी काय होईल. आणि दुसऱ्या पावलाला विचार केला, मागून येऊन साप चावला तर जाईल का. हातातला लोटा फेकला, निघाले. कमरेचं धोतर फाडून ज्या झोळीमध्ये भिक्षा मागितली ना त्या धोतराचा वास त्याला लागला. पहिला घास भडा बाहेर गेला. क्षणभर थांबले, माझ्या जणी होईल का. दुसऱ्या दिवसाची परीक्षाच पाहिली नसती पराभव स्वीकारणारा माणसाना. माईमभट्ट पराभूत होणारा नाही, पराभव स्वीकारणारे नव्हते. दुसऱ्या दिवसाची वाट पाहिली नसती, माईमभट्ट मागे निघाले असते. पण दुसऱ्या दिवसाची परत परीक्षा पाहिली. भिक्षेला गेले, आले. बघा तुम्ही विजयाची ही विजयी यात्रा बघा. आले भिक्षेला, गंगेच्या पात्रात बसलेले आहेत. घास टाकला, तोंडात पाणी टाकलं, गेले गटकन. दुसरा उचलला, गडबडून खाली आला तरी माईमभट्टाने थाप मारली. आता गेला एक. बघा तुम्ही एका घासाला विजय मिळवलेला. पराभूत झालेला माईमभट्ट दिसतोय कुठं. इथे मात्र माईमभट्ट डोळे लावून पडलेले आहेत. आणि मग माईमभट्ट विचार कसं काय करू शकतात असं. मला देव होईल का. शेवटचा विजय प्राप्त करून घ्यायचा होता. आचार्य श्री नागदेवांच्या मुखातून वधून घ्यायचं होतं. कारण आचार्यांना ते वरदान होतं, तुझे न मुखे अशास्त्रज्ञानी. आचार्यांच्या मुखातून वधून घ्यायचं होतं. आणि मग जेव्हा आचार्यांनी सांगितलं अरे तुम्हाला देव कसा होणार नाही हो, तुम्हाला झाला नाही तर कुणालाच होणार नाही, कुणाला नाही मलाही होणार नाही. एका क्षणात यात्रा संपली. बघा एका क्षणात माईमभट्टाची यात्रा संपली. माईमभट्ट अफलातून अलौकिक पात्र आहे.